तर बघा काय बातमी आहे। राज्य परीक्षा परिषद पुणे उपायुक्त संजय कुमार राठोड यांची माहिती। टीईटी परीक्षा पहिल्यांदाच होणार OMR शीटवर। आपण सरकारी शिक्षक व्हावे आणि अध्ययन क्षेत्रात भविष्य घडवावे अशा अनेक स्वप्ने असतात। शिक्षक होण्यासाठी वेगळे अभ्यासक्रम अनेक प्रकारच्या शिक्षक भरती परीक्षेसाठी आहेत। शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सरकारी शिक्षक भरतीसाठी होते। यावर्षी 10 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे। त्या संदर्भात राज्य परीक्षा परिषद पुणे उपायुक्त संजय कुमार राठोड साहेब यांच्याशी दिव्य मराठीने संवाद साधला। सरकारी शिक्षक पात्रता परीक्षा कशा पद्धतीने होते तर यंदाच्या वर्षी 10 नोव्हेंबर 2024 रोजी टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे। ही परीक्षा ऑफलाईन OMR शीटवर होईल। परीक्षेपूर्वी सर्व उमेदवारांनी CCTV बायोमेट्रिक तपासणी होईल। यावेळी उत्तरपत्रिका OMR शीटच्या 2 कार्बनलेस कॉपी असतील। मुख्य कॉपी परीक्षकाकडे जाईल। उर्वरित 2 पैकी 1 विद्यार्थ्याकडे व दुसरे परीक्षा विभागाकडे सीलपॅक पॅकेटमध्ये असेल। परीक्षेसाठी किती उमेदवारांची नोंदणी झाली? यंदाच्या परीक्षेच्या नोंदणीची मुदत नुकतीच संपली असून जवळपास 3,50,000 नोंदणी झालेली आहे। मागील काही वर्षाच्या तुलनेत सरासरी नोंदणी प्रमाण 2.5 लाखापर्यंत आहे। यावर्षी जवळपास 1243 केंद्रावरील परीक्षा होणार आहे। पेपर 1 हा प्राथमिक शिक्षकासाठी तर पेपर 2 हा उच्च प्राथमिक शिक्षकासाठी आहे। टीईटी अभ्यासक्रम पेपर 1 मध्ये बालविकास व शिकवण्याच्या पद्धती, इंग्रजी भाषा, गणित, पर्यावरण अभ्यास असतो। अभ्यासक्रम पेपर 2 मध्ये बालविकास व अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2, विज्ञान आणि गणित किंवा सामाजिक शास्त्र विज्ञान संबंधित असते। टीईटी परीक्षेत उमेदवारांचा कल का वाढतोय? टीईटी परीक्षेत यावर्षीच्या तुलनेत नोंदणी सरासरी प्रमाण जवळपास समान आहे। काही परीक्षांमध्ये गैरप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत, पण टीईटी परीक्षांमध्ये पारदर्शकता आम्ही खूप जपली आहे। त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला असल्याचं परीक्षेत नोंदणीचा कल वाढतोय। टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण नोकरी संधी आहे का? मध्यंतरी DTED BEd ओढा कमी झाला, त्यामुळे अनेक DED BEd कॉलेज ओस पडलेत, कारण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी तंत्रशिक्षणाचा कल वाढलाय। टीईटी परीक्षेची काठिण्य पातळी जास्त असल्याने निकालाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अवघे 3 ते 4% आहे। 70% अधिक उमेदवार नोकरी करत असल्याचे निरीक्षण आहे। परीक्षा परिषदेच्या वेगळ्या संकल्पनेबाबत काय सांगाल? राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील टंकलेखन संस्थांमध्ये आता CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक डिव्हाइस बसवणे बंधनकारक आहे। गैरप्रकार थांबल्याने सचोटीने कौशल्य मिळवलेले दर्जेदार मनुष्यबळ निर्मितीला मदत होईल। परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।